मंडळी, पुण्यासारख्या शहरात कधी कुठल्या प्रकारचा गुन्हा घडेल हे आपण सांगू शकत नाही. त्यातही एखाद्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अत्याचार करण्याचे प्रकार तर सर्रास होत असलेले पाहायला मिळतात. अशाच काहीशा प्रकारे लुटमार करणाऱ्या पुण्यातल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. पण मंडळी, तुम्ही या टोळीची लुटमार करण्याची पद्धत जर बघितली तर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल. ही टोळी समलिंगी संबंध ठेवणाऱ्या किंवा ठेवू पाहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क वाढून त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्याकडून लुटमार करायची आणि सदर पीडिताला तिथंच ठेवून पळून जायची. अशा प्रकारचा भयानक प्रकार पुण्यात सुरू होता. नांदेड सिटी पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश करत धडक कारवाई केलेली आहे. पण नेमकं पुणे पोलिसांनी ही कारवाई कशी केली आहे, ही टोळी कशा प्रकारे लुटमार करत होती, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. तर बघा मंडळी, हा सगळा प्रकार दिसतो तसा साधा सरळ अजिबात नाही बरं का. फारच हुशारीने आणि भयंकर प्रकारे ही लुटमार केली जाते. पण मग पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा नेमका पर्दाफाश कसा केला हे आपण अगोदर जाणून घेऊयात. तर बघा, काही दिवसांपूर्वी पुण्यातील DSK रस्त्यावर काही तरुण गाड्या अडवतात. माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी असं सांगून गाडीत बसतात. गाडी घेण्यास सांगून निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून पैसे, मौल्यवान ऐवज लुटतात. असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. म्हणून मग नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील अंमलदार पुरुषोत्तम गुल्हा, अक्षय जाधव यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अधिक तपास त्यांनी सुरू केला. त्यानंतर त्यांना खबर मिळाली आणि त्याच्या आधारे त्यांनी सापळा लावून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावत 3 अल्पवयीन मुलांना पकडलं. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर तेच लुटमार करत असल्याचं स्पष्ट झालं. नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकरणात भारत किसन धिंडले, वय वर्ष 18, राहणार सांगळेघाट, धायरी याच्यासह या कामात मदत करणाऱ्या आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका संदेशाची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पण कशा पद्धतीने ही टोळी लुटमार करायची आता आपण पाहूया. म्हणजे काय होतं की समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना आपल्या समाजात आजही प्रतिष्ठेनं पाहिलं जात नाही. खरं तर अशा प्रकारचे संबंध ही पूर्णपणे वैयक्तिक आणि खासगी बाब असली तरीही समाजामध्ये त्या गोष्टीला निषिद्ध मानलं जातं. परिणामी अशा प्रकारचे लोक समाजामध्ये सामान्यपणे वावरत असले तरी ते आपली लैंगिक ओळख लपवतात आणि जोडीदार शोधण्यासाठी सोशल मीडिया, काही ऍप्स यांची मदत घेतात. त्यावर आपल्याला हवा तसा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ही त्यांची असहाय्यता असते. पण या गुन्हेगारांनी याच असहाय्यतेचा फायदा घ्यायचा ठरवला. सुरुवातीला या गुन्हेगारांनी सोशल मीडिया साईट्सवर समलिंगी संबंध ठेवून पाहणाऱ्या तरुणांना हेरलं. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवला. समलिंगी संबंध ठेवून पाहणाऱ्या तरुणांना असे तरुण मिळतात आणि ते आपसुकच या गुन्हेगारांकडे आकर्षित होतात. त्यानंतर हे गुन्हेगार त्यांच्याशी गोड बोलून त्यांना निर्जन स्थळी निसर्गाच्या सानिध्यात भेटायला बोलवतात. हे समलिंगी तरुणही विश्वास ठेवून कथित जोडीदार आरोपी सांगतो त्या ठिकाणी जायला राजी होतात. हे प्रकरण अगदीच नाजूक असल्यानं नेहमी निर्जळ ठिकाणच शोधलं जातं. त्यासाठी आरोपी सुरुवातीला रहदारीच्या ठिकाणी एकटाच भेटायला येतो. त्यानंतर पीडिताला घेऊन निर्जळ ठिकाणी जातो. याच वेळी तिथं अचानक त्याचे 3 मित्र येतात आणि मग सुरू होतो लूटमारीचा प्रसंग. त्या हाताराचा धाक दाखवून त्या समलिंगी व्यक्तीकडील पैसे, मोबाईल, सोने आणि महत्वाचा ऐवज काढून घेतात. मोबाईलवरील UPI वरून देखील बँकेतले पैसे ट्रान्सफर करतात. त्यानंतर आरोपीला एकटं सोडून दिलं जातं. बदनामी होईल म्हणून या भीतीनं हे लोक तक्रारही करत नाहीत. त्यामुळे आरोपींचं फावतं आणि अशा प्रकारच्या घटना या दबल्या जातात. पण नांदेड सिटी मधल्या एका हॉटेल व्यावसायिकानं तक्रार दिल्यामुळे या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश झालाय. म्हणजे या व्यावसायिकासोबत 14 जानेवारी रोजी सायंकाळी DSK विश्व शाळेजवळ लुटमारीचा प्रसंग घडला होता. 13 जानेवारीला एका मुलाने त्या व्यावसायिकाशी संपर्क साधला होता. त्यानंतर ते दोघे एकमेकांबरोबर बोलू लागले. त्या मुलाने या व्यावसायिकाला DSK विश्व इथं बोलावलं. हा व्यावसायिक तिथं गेला असता त्या मुलानं त्याची दुचाकी तिथंच लावायला सांगितली. तो मुलगा त्यांना त्याच्या दुचाकीवरून शाळेच्या मागील बाजूस घेऊन गेला. पण त्या ठिकाणी 3 जण अचानक आले. त्या आल्यावर या मुलानं व्यावसायिकाला शिवीगाळ करून खिशातील पैसे, मोबाईल आणि दोन्ही कानातील सोन्याची बाळी काढून घेतली. तक्रारदारानं विरोध केल्यावर त्यांना शस्त्राचा धाक दाखवला.
UPI द्वारे बँक खात्यातून 5,000 रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. त्यांच्याकडील 24,500 रुपयांचा ऐवज लुटला आणि ते पळून गेले. या प्रकारानं तक्रारदार घाबरला. बदनामी होईल म्हणून त्यांनी भीतीपोटी कोणालाही हा प्रकार सांगितला नव्हता. पण पोलिसांनी त्यांना धीर दिल्यानंतर संबंधितांनी तक्रार दिली, ज्यामुळे पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळता आल्या. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. पण एकूणच आरोपींकडून फसवणूक आणि लुटमार होऊन देखील समाजात आपली अप्रतिष्ठा होईल, नाव खराब होईल, खिल्ली उडवली जाईल या भीतीने पीडित तक्रार देणं किंवा मदत मागणं टाळतात. त्यामुळे आरोपींची अधिकच फावते आणि त्यांच्याकडून पीडित रुग्णांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. पण पुण्यात अल्पवयीन पोरांकडून अशा प्रकारची लुटमार होणं धक्कादायक बाब आहे. वेळीच पोलिसांनी या घटनेला चाप बसवला म्हणून ठीक, नाहीतर कित्येक जणांना या लूटमारीला सामोरं जावं लागलं असतं. पण एकूणच कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका. एकटे कोणासोबतही निर्जन स्थळी जाऊ नका. हेच तुम्हाला या निमित्तानं सांगू वाटतंय. पण तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.